माझ्या पाठीमागे दिसतोय तो झेलची 20चा भुईमुगाचा प्लॉट आहे बघा. आता भुईमुगाचे मी एक 5-7 प्रकार सांगणार आहे. जेलची 20 आहे, जेल 286 आहे, नंतर वेस्टर्न 44 आहे, वेस्टर्न 54 आहे, धनलक्ष्मी आहे, जपान आहे, नंतर तुमचं हे वाघे आहे. हे बरेचसेच प्रकार भुईमुगाचे आहेत. फुले वारणा एक आहे. आता हा जो प्लॉट दिसतोय त्याला 54 दिवस पूर्ण झालेले. त्याला मी सुरुवातीला 1 DAP 2 जप्सम बेड सोडण्यापूर्वी टाकलेलं होतं. नंतर बेड सोडले, म्हणजे बेड सोडण्यापूर्वी म्हणजे प्लेन प्रत्येक रोटर मारण्यापूर्वी टाकलं आणि पुन्हा बेड सोडले, म्हणजे सगळी लागवड बेडमध्ये आली. आणि पुन्हा ह्या जेलची 20च्या 2 लाईन मी टोकलेल्या आहेत. आता ह्याला हुमणीचा एक मध्ये गॅप दिसतो तुम्हाला, बारीक बारीक कुठं दिसतोय भुईमुग बघा. तिथं हुमणीचं 2 प्रकारे EPN आणि BVM आणि ट्रायकोडर्माचा आळवणी केलेला आहे. खायापुरतं घरात दारकू चवळ्याचा मावळा दिसतोय, तो पावट्याचा मावळा दिसतोय. ते खायापुरतं भेंडीचं एक टोकलेलं आहे, ते खायापुरतं टोकलेलं आहे. आता मी लागवड सांगितली, भुईमुगाच्या जाती सांगितल्या, आणि ह्याला जर फवारणी म्हणला तर सुरुवातीला मी 1919 ग्रेड आणि वेजमॉर म्हणजे सूक्ष्मन्नद्रव्ये हे स्टार्टर गेट घेतलेली होती 28व्या दिवशी. आणि आता हे पानं खट आहे. आता ह्याच्यावर मी APMची एक फवारणी घेतलेली आहे, आणि त्याच्याबरोबर 05234 आणि CVD एक्स्ट्रा एक घेतलेला आहे, आणि त्याच्याबरोबर चिलेटेड सूक्ष्मन्नद्रव्ये घेतलेले आहेत, आणि त्याच्याबरोबर चिलेटेड सूक्ष्मन्नद्रव्ये आपले झिंक आणि बोरॉन घेतलेलं आहे. झिंक, फेरस आणि बोरॉन हे अशी फवारणी घेतलेली आहे. आणि आता ह्याच्यावर मी एकदा बॅरेल फिरलो होता, तरी पण थोडीशी दाटी झाल्यामुळे थोडासा उभारा लागलेला आहे भुईमुग. आता काय बॅरेल फिरवण्याची आवश्यकता नाही, पण शेंगा उपटून बघितल्या तर तुम्हाला सर्वसाधारण शेंगा बघा ह्या कंडिशनमध्ये आहेत. हो का, या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 शेंगा आहेत सर्वसाधारण.